नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स चॅप्टर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ द नॅचरल रिसोर्सेस यामधील क्वेश्चन आन्सर संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घ्या। बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स। फर्स्ट आहे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन ह्युमिडिटी ऑफ द एअर। म्हणजेच काय, मॉइश्चर पकडून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे एअरची ती कशावरती अवलंबून असते? ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता। सेकंड, वॉटर डज नॉट हॅव अ शेप, म्हणजे पाण्याला शेप नाही, बट हॅज डेफिनेट डेन्सिटी अँड मास, परंतु त्याला डेफिनेट म्हणजे ठराविक काय डेन्सिटी आणि मास आहे, म्हणजे घनता आणि वस्तुमान। थर्ड आहे व्हाईल फ्रीजिंग, म्हणजे गोठताना द डेन्सिटी ऑफ वॉटर इज लोवर्ड, म्हणजे पाण्याची घनता काय होते? लोवर्ड होते, कमी होते। फोर्थ, नॅचरल सॉइल हॅज pH 7, त्याचा pH किती असतो? न्यूट्रल सॉइल हॅज pH 7। फिफ्थ, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन, म्हणजे वातावरणाचा जो दाब आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर तो सर्व बाजूनी कसा असतो? सेम असतो। सिक्स्थ आहे विंड्स आर ॲन इफेक्ट ऑफ डिफरन्स इन एअर प्रेशर, म्हणजे वाइंड्स किंवा हवा, वारा ज्याला म्हणतो, तो का तयार होतो? कशाचा इफेक्ट आहे? तर डिफरन्स इन एअर प्रेशर। लास्ट आहे वाइंड्स आर ॲन इफेक्ट ऑफ डिफरन्स इन एअर प्रेशर, म्हणजेच काय, तर वातावरणीय दाबात, हवेच्या दाबात जेव्हा बदल होतो तेव्हा वाइंड्स म्हणजे वारा तयार होतो। क्वेश्चन 2 आहे व्हाय इट इज से दॅट और गिव सायंटिफिक रिझन, कारणे लिहा। फर्स्ट आहे एअर इज अ होमोजेनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस, मग एअरला वेगवेगळ्या गॅसेसचं होमोजेनियस म्हणजे एकजिनसी मिश्रण का म्हणतात? बघा, देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट गॅसेस इन द एअर, हवेमध्ये वेगवेगळे कॉन्स्टिट्युएंट गॅसेस आहेत, जसे ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड, बरोबर। दे आर इन द फॉर्म ऑफ मिक्सचर, आणि ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, म्हणजे सेपरेट नाहीत। द सेपरेट एक्झिस्टन्स ऑफ इच गॅस इज नॉट फेल्ट, म्हणजे प्रत्येकाचं असं सेपरेट स्वतंत्र अस्तित्व नाही, एक्झिस्टन्स नाही। अँड दे कॅनॉट बी सेपरेटेड इझिली, आणि सहजासहजी आपल्याला ते सेपरेट सुद्धा करता येत नाहीत। देअरफॉर एअर इज सेड टू बी होमोजेनियस मिक्सचर, कळालं? म्हणून हवेला होमोजेनियस मिक्सचर म्हणतात। सेकंड, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट, पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट का म्हणतात? मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व इन वॉटर, पाण्यामध्ये बहुतांश पदार्थ इझिली डिझॉल्व होतात म्हणजे विरघळतात, जसं सॉल्ट आहे, शुगर आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड असतील, केमिकल असतील। देअरफॉर वॉटर इज सेड टू बी युनिव्हर्सल सॉल्व्हंट, म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात। थर्ड, देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज, स्वच्छतेसाठी पाण्याला पर्याय नाही, म्हणजे पाणीच वापरतात तिथे। व्हाय? बघा, मेनी सबस्टन्सेस कॅन डिझॉल्व इन वॉटर, पाण्यामध्ये बहुतांश पदार्थ विरघळतात। देअरफॉर फॉर बाथिंग म्हणजे अंघोळीसाठी, क्लिनिंग स्टेन्सिल भांडी धुण्यासाठी, अँड वॉशिंग क्लॉथ्स म्हणजे कपडे धुण्यासाठी, वॉटर बिकम्स व्हेरी व्हेरी युजफुल सॉल्व्हंट, म्हणजे पाणी काय अत्यंत उपयुक्त ठरतं। इट इज चीप, स्वस्त आहे। इझिली अवेलेबल, सहज उपलब्ध होतं। इझिली अवेलेबल रेमेडी फॉर क्लिनिंग पर्पज, म्हणजे स्वच्छतेसाठी पाण्याचा सहज उपयोग होतो। देअरफॉर इट इज सेड दॅट देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज। आलं लक्षात? क्वेश्चन 4 व्हॉट विल हॅपन इफ। फर्स्ट आहे द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इन्क्रीजेस, म्हणजे हवेमध्ये पाण्याची वाफ वाढली। व्हेन द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन्क्रीजेस इन द एअर, हवेमध्ये पाण्याची वाफ वाढते। द ह्युमिडिटी रायझेस, ह्युमिडिटी काय होईल? वाढेल। ह्युमिडिटी म्हणजेच काय? पाण्याच्या वॉटर व्हेपरचं प्रमाण। द एअर बिकम्स ह्युमिड, आणि अशी हवा आर्द्र बनेल। सेकंड आहे
ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल. एकच पीक परत परत घेतलं तर काय होईल? इफ सेम क्रॉप इज ग्रोन अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा एकच पीक घेतले, इट्स टेक्स्चर डिस्टर्ब, म्हणजे जमिनीचं जे टेक्स्चर आहे पोत तो डिस्टर्ब होईल. अँड फर्टिलिटी लोअर, आणि त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होईल. द सॉइल डज नॉट सपोर्ट द कल्टिवेशन, म्हणजेच काय, लागवडीला ती जमीन पिकांना व्यवस्थित सपोर्ट करणार नाही. अँड द क्रॉप्स विल नॉट गिव्ह प्रॉपर इल्ड, आणि मग अशी रोपं आपल्याला चांगलं पीक देणार नाहीत. थर्ड क्वेश्चन, राईट हुम शुड आय पेअर, म्हणजे मॅच द फॉलोविंग. आता आन्सरच सांगतो मी. एअर समोर काय येणार? स्कॅटरिंग ऑफ द लाईट, म्हणजेच काय, हवेमुळे काय होते, प्रकाशाचं स्कॅटरिंग होतं, पसरतो. वॉटर एक्सक्रीशन, म्हणजे उत्सर्जनासाठी मदत करतो. सॉईल प्लास्टिसिटी, सॉईलची आणखी प्लास्टिसिटी आहे, म्हणजे तिला हवा तो आकार आपल्याला देता येतो. क्वेश्चन सेकंड आहे, स्टेट वेदर फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे, सँडी सॉईल हॅज लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर, म्हणजे जी रेताड माती असते त्याच्यामध्ये पाणी होल्डिंगची जी कॅपॅसिटी आहे ती कमी आहे, तर राईट आहे. सेकंड आहे, सी वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे सेंटेन्स फॉल्स येणार, कारण सी वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, कारण त्याच्यामध्ये सॉल्ट असतं, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते, वाहू शकते. थर्ड आहे, द सबस्टन्स इन व्हिच सॉल्यूट डिझॉल्व इज कॉल्ड सॉल्वंट. राईट किंवा ट्रू, कारण बघा असे पदार्थ ज्याच्यामध्ये सॉल्यूट म्हणजे द्राव्य विरघळतं त्याला सॉल्वंट म्हणतो आपण, द्रावक म्हणतो. जसं सॉल्यूट हे सॉल्ट आहे आणि ते ज्याच्यात विरघळते ते वॉटर हे काय झालं, सॉल्वंट झालं. पुढे आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय एअर, म्हणजे हवेने एक्झर्ट केलेले प्रेशर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, त्याला वातावरणीय दाब म्हणतात. ट्रू येणार सेंटेन्स. क्वेश्चन 7 आहे, आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स. फर्स्ट, हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय द एअर, म्हणजे हवेमुळे प्रकाश कसा पसरतो, स्कॅटर होतो. बघा, एअर कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स. हवा कशाची बनलेली आहे? फाईन पार्टिकलचं मिक्सचर आहे ते. ऑफ सम गॅसेस, त्याच्यामध्ये सम गॅसेस आहेत, डस्ट आहे, धूळ आहे, स्मोक अँड मॉइश्चर म्हणजे आर्द्रता. वेन द लाईट फॉल्स ऑन द मायन्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द एअर, मग हवेमध्ये असलेल्या या मायन्यूट म्हणजे सूक्ष्म पार्टिकलवरती जेव्हा लाईट पडतो, द पार्टिकल्स स्प्रीड द लाईट इन ऑल डायरेक्शन, म्हणजे लाईट तिथून रिफ्लेक्ट होतो आणि तो सर्व साईडला ते पार्टिकल काय करतात, त्याला स्प्रीड करतात, पसरवतात. धिस इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ द लाईट. यालाच प्रकाशाचं पसरणं किंवा मराठीत विकिरण असे म्हणतात. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याचे वेगवेगळे गुणधर्म स्पष्ट करा. फर्स्ट आहे फ्लुइडिटी, म्हणजे वाहकता. वॉटर हॅज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी ड्यू टू व्हिच इट कॅन फ्लो, म्हणजे फ्लुइडिटीमुळे वॉटर काय करते, एका ठिकाणी थांबत नाही, तो फ्लो होतो. बरोबर, उताराकडे वाहतो. पुढे आहे कूलंट. कूलंट म्हणजे काय, थंड करण्याची क्षमता. वॉटर कॅन कूल द हिटेड इक्विपमेंट, म्हणजे गरम वस्तूंना ते थंड करू शकतो. थर्ड आहे युनिव्हर्सल सॉल्वंट, वैश्विक द्रावकता. ऑलमोस्ट ऑल द थिंग्स, बहुतांश पदार्थ डिझॉल्व इन द वॉटर, पाण्यामध्ये काय होतात, विरघळतात. अँड हेन्स, म्हणून इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्वंट. फिफ्थ आहे क्लिनिंग ॲबिलिटी, स्वच्छतेची क्षमता. वॉटर कॅन क्लीन ऑलमोस्ट एव्हरीथिंग, पाणी बहुतांश पदार्थांना स्वच्छ करू शकतो. दच इट इज यूज इन आवर डे टू डे लाईफ, म्हणून आपल्या दैनिक जीवनात त्याचा वापर आपण करत असतो. व्हाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर, म्हणजे काय, समुद्राच्या पाण्याची जी घनता आहे, डेन्सिटी, ती आपल्या पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का आहे. बघा, देअर आर मेनी डिझॉल्व सॉल्ट इन द सी वॉटर. मग सिंपल कारण आहे, त्याच्यामध्ये काय असतं, सॉल्ट असतं मोठ्या प्रमाणावर. देअर फॉर
इट्स डेन्सिटी इज मोर दॅन द रेन वॉटर. पावसाच्या पाण्यामध्ये ते कमी असतं, समुद्राच्या पाण्यात जास्त असतं, म्हणून सी वॉटरची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. फोर्थ आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे चांगल्या मृदेची वैशिष्ट्य कोणती किंवा महत्त्व काय. गुड सॉइल स्ट्रक्चर रिझल्ट इन गुड फर्टिलिटी ऑफ सॉइल. म्हणजे चांगली मृदा असेल तर तिच्यामधून आपल्याला फर्टिलिटी चांगली मिळते, उत्पादन चांगलं मिळतं. सेकंड, वेन सॉइल इज ऑफ गुड क्वालिटी. म्हणजे माती जेव्हा चांगल्या क्वालिटीची असते, द रूट गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मुळांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, सफिशियंट ऑक्सिजन. देन थर्ड, द प्लांट ग्रो वेल इन सच सॉइल. आणि मग अशा प्रकारच्या जमिनीत जी रोपं असतात ती चांगल्या प्रकारे ग्रो होतात, वाढतात. व्हॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉइल. म्हणजे मातीचे विविध उपयोग सांगा. पहिला आहे प्लांट कॉन्झर्वेशन. म्हणजे पिकांच्या वाढीसाठी. सॉइल हेल्प प्लांट टू ग्रो. म्हणजे पिकांना वाढीला मदत करतं. वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे पाण्याचं संवर्धन किंवा पाणी धरून ठेवणं जमिनीत. सॉइल हॅज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. म्हणजे पाण्याला धरून ठेवण्याची क्षमता आहे मातीमध्ये. देअर फॉर वॉटर इज अवेलेबल टू अस थ्रू आउट द इयर. म्हणजे बघा, जमिनीमध्ये मुरलेलं पाणी ते आपल्याला वर्षभर मिळतं, कारण माती पाणी धरू शकतं. थर्ड आहे प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे लवचिकता किंवा त्याला आकार देण्याची क्षमता आहे तिच्यामध्ये. प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ड्यू टू विच सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. म्हणजे मातीला विशिष्ट प्रकारचं शेप आपल्याला देता येतं, त्यालाच प्लास्टिसिटी म्हणतात. देअरफॉर व्हेरियस आर्टिकल्स आर मेड फ्रॉम सॉइल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विविध आर्टिकल म्हणजे वस्तू, माठ मडके असतील, कुंड्या असतील, ते आपण सॉइलपासून तयार करू शकतो. सेवन्थ क्वेश्चन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजे साऊंड ट्रान्समिट होण्यासाठी एअर कशी मदत करतं. बघा, द एअर इज द मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ साऊंड. म्हणजे हवेच्या प्रसारणासाठी साऊंड एअरची मदत होते. कशी तर बघा, साऊंड ट्रॅव्हल थ्रू द मीडियम ऑफ एअर अँड रिचेस टू अस. म्हणजे एअरच्या मीडियममधून साऊंड ट्रॅव्हल करतं आणि मग आपल्यापर्यंत येतं. इन ॲब्सेन्स ऑफ एअर वी कॅनॉट हिअर द साऊंड. आणि जर एअर नसेल तर आपल्याला साऊंड ऐकता येणार नाही. हेन्स एअर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ट्रान्समिशन ऑफ एअर. जसं मूनवरती एअर नाही, ॲटमॉस्फिअर नाही, त्या ठिकाणी आपल्याला साऊंड ऐकायला येत नाहीत. कळालं. म्हणजे एअर मीडियम आहे की ज्यामुळे साऊंड आपल्यापर्यंत पोचतं. लास्ट क्वेश्चन आहे, व्हाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन फ्रीझर. म्हणजे पाण्याने पूर्ण भरलेली बाटली फ्रीझरमध्ये का ठेवू नये. ड्यू टू द एनोमॅलस एक्सपान्शन ऑफ वॉटर इट एक्सपांड व्हाईल गेटिंग फ्रोझन. म्हणजे पाण्याचा एक गुणधर्म आहे काय, की ते फ्रीज होताना एक्सपांड होतं. म्हणजे काय, प्रसरण पावतं. व्हेन द टेम्परेचर गोज बिलो 4 डिग्री सेल्सिअस द डेन्सिटी ऑफ वॉटर स्टार्ट डिक्रीजिंग. जेव्हा पाण्याचं टेम्परेचर 4 पेक्षा बिलो होतं, कमी होतं, तेव्हा त्याची डेन्सिटी म्हणजे घनता काय होते, कमी होते. म्हणजे हलकं होतं ते. अँड ॲट द सेम टाईम द व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि मग त्याचा परिणाम व्हॉल्यूम, आकारमान जे आहे ते काय होईल, आकार वाढतो. टेम्परेचर ऑफ फ्रीझर इज ऑलवेज लेस दॅन 4 डिग्री. म्हणजे फ्रीझरचं टेम्परेचर 0पेक्षा कमी असतं, म्हणजे 4पेक्षा कमी आहेच ते. दिस कॉज एक्सपान्शन ऑफ वॉटर. त्यामुळे पाण्याचं काय होईल, गोठताना एक्सपान्शन होईल, म्हणजे ते मोठं होईल, आकार वाढेल त्याचा. ड्यू टू द एक्सपान्शन द बॉटल मे बर्स्ट. आणि त्याचा परिणाम बॉटलवरती दाब तयार होईल बर्फाचा आणि ती फुटू शकते. बॉटल इज मेड अप ऑफ ग्लास. आणि बॉटल कशाची बनलेली आहे, ग्लासची, काचेची. द ब्रोकन ग्लास पीसेस मे कॉज हार्म. आणि मग ते ग्लास पीसेस जे आहेत, तुकडे, ते आपल्याला हार्म करू शकतात, कारण ते आईसमध्ये आपल्याला आयडेंटिफाय पण करता येणार नाहीत. कळालं. म्हणजे अशा प्रकारे हे टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपण फ्रीझरमध्ये बॉटल पाण्याने पूर्ण भरून ठेवू नये.
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ व्यवस्थित पाहून प्रश्नांची उत्तरं समजून घ्या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळावेत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू.